Hello students, in this lecture we will going to discuss some more concept regarding magnetic circuit. We had already discussed some concept regarding magnetic circuit in last video lecture, that we had discussed about reluctance, magnetomotive force and magnetic flux, and we had also derived the relationship between all these three terms. Okay, now we are going to discuss some new topics in the magnetic circuit. So our first point of discussion is that we have to do the comparison between magnetic circuit and इलेक्ट्रिक सर्किट. ओके, आतापर्यंत तुम्हाला दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात आलेल्या असेल की जिथे तुम्हाला फ्लक्स फ्लो करण्यासाठी क्लोज पाथ मिळतोय, ओके, त्या सर्किटला आपण काय म्हणतोय, मॅग्नेटिक सर्किट म्हणतोय एक्झॅक्टली. आणि ज्या सर्किट मध्ये तुम्हाला करंट फ्लो करण्यासाठी क्लोज पाथ भेटतोय त्या सर्किटला आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रिक सर्किट म्हणतोय. ओके, म्हणजे आपल्याला दोन प्रकारचे जेव्हा सर्किट भेटते, मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट. ओके, आपण आतापर्यंत दोन कन्सेप्ट शिकत आलेलो आहे, दोन सर्व गोष्टींबद्दल बोलत आलेलो आहे. we had actually studied about some electric concept and now we are studied about the magnetic concept. ओके, मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक या दोन कन्सेप्ट बद्दल आपण जेव्हा बोलतोय तर त्याच केस मध्ये मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट या दोन विषयाबद्दलही आपल्याला प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल. ओके, तर दोन्ही याच्यात सर्किट सर्किट हा शब्द येत असल्यामुळे आपल्याला इथे बेसिकली या दोन सर्किट मध्ये, मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काही साम्य आढळून येते का हे पहिले बघायचं आहे. ओके आपल्याला, आणि नंतर काही साम्य नसेल तर ते पण पॉइंट आपल्याला बेसिकली शोधून काढायचे याच्यात. ओके, तो आपला मेन डिस्कशनचा मुद्दाच हा आहे इथे की वी हॅव टू डू द कंपॅरिझन बिटवीन मॅग्नेटिक सर्किट अँड इलेक्ट्रिक सर्किट. ओके, तर मॅग्नेटिक सर्किट बद्दल आपण भरपूर सारे रिलेशन डिराईव्ह केले आणि काही आपण टर्म्स पण बघितले होते. ओके, वी हॅड डिस्कस द डेफिनेशन ऑफ द मॅग्नेटिक सर्किट ऑल्सो. ओके, तर काय डेफिनेशन होती, मॅग्नेटिक सर्किट इज बेसिकली अ क्लोज पाथ प्रोव्हाइडेड फॉर द मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, हे काय डेफिनेशन आहे तुमची मॅग्नेटिक सर्किटची, आणि सेम डेफिनेशन तुम्हाला इलेक्ट्रिक सर्किट मध्ये भेटू शकते. ओके, म्हणजे क्लोज पाथ फॉर इलेक्ट्रिक करंट काय असतं तुमचं, इलेक्ट्रिक सर्किट. तर दिस इज बेसिकली पॉइंट ऑफ सिमिलॅरिटी. ओके, जेव्हा तुम्ही दोन सर्किटचं कंपॅरिझन करताय तिथे तुम्हाला दोन पॉइंट मध्ये काहीतरी साम्य मिळत आहे. ओके, दोन्ही याच्या डेफिनेशन काय सारखे आहे. म्हणजे मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय फ्लो होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय फ्लो होणार आहे, इलेक्ट्रिक करंट. एक्झॅक्टली, तो फर्स्ट पॉइंट तुम्हाला तेच सांगते की फर्स्ट पॉइंट आपल्याला हेच सांगताय की क्लोज पाथ for magnetic flux is called as magnetic circuit and closed path for electric current is called as electric circuit. Okay, then we had also derived the formula for magnetic flux. Okay, magnetic flux साठीचा आपण एक फॉर्म्युला डिराइव्ह केला होता. काय फॉर्म्युला होता तो, mmf, okay, divided by, yes, mmf divided by reluctance. I'm just writing it as S. Okay, S is the symbol for reluctance. Okay, similarly, if you apply Ohm's law in any electric circuit, then according to Ohm's law, what will be the formula for current. आता मी इथे करंटचाच फॉर्म्युला का लिहितोय, बेसिकली कारण की करंट हा जर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये फ्लो होत आहे तर मॅग्नेटिक सर्किट मध्ये तुमचा फ्लो होणारी क्वांटिटी कोणती आहे, फ्लक्स. ओके, म्हणजे मॅग्नेटिक सर्किट मधला फ्लक्स इज सिमिलर टू द इलेक्ट्रिक करंट इन द इलेक्ट्रिक सर्किट. ओके, आय एम टॉकिंग अबाउट सिमिलॅरिटीज. मी दोन्ही इक्वल आहे असं नाही म्हणतोय, मी सारखं आहे म्हणतोय. म्हणजे मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लक्स फ्लो होत आहे आणि इलेक्ट्रिक सर्किट मध्ये तुमचा इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे, त्याच्यामुळे त्या दोन क्वांटिटीज मध्ये काहीतरी साम्य आहे. काय साम्य आहे ते, कारण की दोन्ही क्वांटिटी काय त्या सर्किट मध्ये फ्लो होत आहे. हेन्स मी फ्लक्स साठीचा पहिला फॉर्म्युला लिहिला आणि दुसरा करंट साठीचा जर फॉर्म्युला लिहिला तर करंट इज इन द इलेक्ट्रिक सर्किट इज गिव्हन अपॉन बाय ईएमएफ अपॉन, yes, emf upon resistance. Exactly, emf upon resistance is nothing but the current. Okay, so you can see that या दोन फॉर्म्युल्यावरून तुम्हाला हे लक्षात येईल
की रेझिस्टन्स काय आहे तुमचं, रेझिस्टन्स इज व्हॉट, अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, इन सिमिलर वे मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण मागच्या व्हिडिओ मध्ये काय बघितलं होतं की रिलक्टन्स इज अपोजिशन प्रोव्हाइडेड टू द फ्लो ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सला फ्लो करण्यासाठी काय अपोज करतो तुम्हाला, रिलक्टन्स. रिलक्टन्स इज बेसिकली प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल. तो सिमिलर वे मध्ये रेझिस्टन्स पण काय आहे तुमची एलिमेंटची प्रॉपर्टीज आहे, जे मटेरियल वापरलेलं आहे इलेक्ट्रिक सर्किट मध्ये त्याच प्रॉपर्टीमुळे काय रेझिस्टन्स हे करंटला अपोजिट करतं. सेम वे मध्ये मॅग्नेटिक सर्किट मध्ये ते काम कोणतं करताय तुमचं, रिलक्टन्स करताय. ओके, मीन्स रिलक्टन्स जे तुमचं मॅग्नेटिक सर्किट मध्ये काम करतं तेच काम इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कोण करताय, रेझिस्टन्स करताय. म्हणजे इथे दुसरा पॉइंट ऑफ सिमिलॅरिटी काय होत आहे तुमचं, रिलक्टन्स बद्दल होत आहे. म्हणजे मॅग्नेटिक सर्किट मध्ये जे रिलक्टन्स असतं ते सेम काय असतं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये रेझिस्टन्स असतं, कारण की दोन्हीही फ्लोला अपोज करतात. मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लोला अपोज करणारी क्वांटिटी आहे रिलक्टन्स, कोणाला अपोज करताय, फ्लक्सला. ओके, आणि इलेक्ट्रिक सर्किट मध्ये अपोज करणारी क्वांटिटी कुठली आहे, रेझिस्टन्स, कुणाला अपोज करता येते, इलेक्ट्रिक करंटला. ओके, सिमिलरली यू कॅन ऑल्सो सी दॅट की इन केस ऑफ मॅग्नेटिक सर्किट, व्हॉट इज एमएमएफ, व्हॉट इज मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स मुळे काय होतं बेसिकली, येस, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स इज नथिंग बट द मॅग्नेटिक प्रेशर विच सेटअप्स द मॅग्नेटिक फ्लक्स इन द इलेक्ट्रिक सर्किट, सॉरी मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लक्सला फ्लो होण्यासाठी जे प्रेशर लागतंय, म्हणजे फ्लक्सला मी मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लो करण्यासाठी इथून जर एखादा सपोज करा की मी इथे काहीतरी एक धक्का अप्लाय करतोय, ओके, एक फोर्स अप्लाय करतोय, दॅट फोर्स इज नथिंग बट द मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स काय प्रेशर करतो तुम्हाला फ्लक्सला फ्लो होण्यासाठी मॅग्नेटिक सर्किट मध्ये. तुम्ही सिमिलर वेज मध्ये थोडं जर काही आपल्या लेक्चर्स मध्ये मागे गेला तर यू स्टडीड दॅट EMF is also nothing but the electric pressure which setups the electric current in the electric circuit. म्हणजे दोन्ही सर्किट मध्ये फ्लो होणाऱ्या क्वांटिटी ज्या आहेत त्यांना फ्लो करण्यासाठी एक प्रेशर लागत आहे. ते प्रेशर म्हणजे काय आहे, फोर्स. ओके, ते प्रेशर काय आहे, ते प्रेशर म्हणजे काय एक बेसिकली इन केस ऑफ मॅग्नेटिक सर्किट ते प्रेशर काय मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, आणि इन केस ऑफ इलेक्ट्रिक सर्किट ते प्रेशर कुठला आहे तुमचं, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सो दिस इज ऑल्सो द पॉइंट ऑफ सिमिलॅरिटीज बिटवीन मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे जेव्हा जर तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तर जे काम तुमचं मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स मॅग्नेटिक सर्किट मध्ये करणार आहे फ्लक्सला फ्लो करण्याचं काम, तेच काम तुमचं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स करणार आहे करंटला फ्लो करण्यासाठी. ओके, तर थर्ड पॉइंट ऑफ सिमिलॅरिटी इज दॅट MMF in magnetic circuit is similar to EMF in the electric circuit. तुम्हाला इथे दिसेल. ओके, EMF and MMF. What is the unit of MMF? Ampere terms, exactly. आणि unit of EMF is volt. Okay, yes, exactly. नंतर काय इथे फॉर्म्युला पण लिहिलाय, तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता. Yes, this is also the point of similarities between. सारखा फॉर्म्युला आहे तुमचा, फ्लो होणारी क्वांटिटी इज इक्वल टू प्रेशर करणारी क्वांटिटी डिवायडेड बाय अपोजिशन. मॅग्नेटिक सर्किट मध्ये दिसत आहे तुम्हाला. आणि परत तेच तेच तुमचं कुठे आहे, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये पण तेच बघू शकता तुम्ही. फ्लो करणारी क्वांटिटी करंट आहे, प्रेशर करणारी क्वांटिटी कोणती आहे, EMF आहे, आणि अपोजिशन करणारी क्वांटिटी कोणती आहे, रेझिस्टन्स आहे. म्हणजे दोघांच्या फॉर्म्युल्यामध्ये पण तुम्हाला इथे साम्य आढळत आहे. ओके, बेसिकली नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट आय नीड टू जस्ट दिस दॅट just a second. Okay, now next concept is regarding flux density. Okay, फ्लो होणारी क्वांटिटी कुठली आहे, फ्लक्स आहे. म्हणजे तुमच्या मॅग्नेटिक सर्किट मधून फ्लक्स फ्लो होत राहील. ओके, मॅग्नेटिक सर्किट मधून फ्लक्स फ्लो होत राहील. आणि त्या केस मध्ये एखाद्या पर्टिक्युलर एरिया मधून जर मला किती फ्लक्स फ्लो होत आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्या फ्लक्स किती प्रमाणात डेन्स आहे त्या एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये, ओके, दॅट इज डिटरमाइंड बाय फ्लक्स डेन्सिटी. ओके, तर फ्लक्स डेन्सिटी काय आहे तुमचं, फ्लक्स डेन्सिटी इज can be determined by the formula flux upon area. ओके, एक्झॅक्टली. सिमिलर वे मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट मध्ये वी कॅन डिफाइन द
करंट डेन्सिटी, कारण की इथे फ्लो होणारी क्वांटिटी कुठली आहे, करंट. आणि एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये किती अमाऊंट ऑफ करंट हे जर फ्लो काढायचा असेल मला, ओके, दॅट कॅन बी डिटरमाइंड बाय करंट डेन्सिटी अँड फॉर्म्युला फॉर करंट डेन्सिटी कॅन बी रिटर्न ॲज करंट अपॉन एरिया. ओके, इथे पण तुम्हाला तुम्हाला साम्य दिसेल. ओके, या दोन फॉर्म्युल्यामध्ये पण तुम्हाला साम्य दिसेल. ओके, फ्लक्स डेन्सिटी काढायची आहे, म्हणजे फ्लो होणारी क्वांटिटी कुठली आहे, फ्लक्स, त्याची डेन्सिटी काढायची आहे सॉरी, फ्लक्स अपॉन एरिया इज इक्वल टू फ्लक्स डेन्सिटी. ओके, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये फ्लो होणारी क्वांटिटी कुठली आहे, करंट, डिवायडेड बाय एरिया काय येईल तुमची, करंट डेन्सिटी येईल. म्हणजे इथे जे काम तुमचं फ्लक्स डेन्सिटी करताय, जी टर्म आपण इथे फ्लक्स डेन्सिटी म्हणून डिफाइन केली आहे मॅग्नेटिक सर्किट मध्ये, तेच इलेक्ट्रिक सर्किट मध्ये कुठली टर्म डिफाइन करते, करंट डेन्सिटी. ओके, so next point is defined by flux density and current density. Okay, now in magnetic circuit किंवा इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये आपण कन्सिडर करूया की जेव्हाही एखाद्या रेझिस्टन्स मधून तुमचा करंट फ्लो होत असेल. ओके, मटेरियल इज हॅव्हिंग सम रेझिस्टन्स, त्याचा एक स्वतःचा काहीतरी त्या वायर मधून किंवा एखादं एलिमेंट असेल तुमचं इलेक्ट्रिक सर्किट मध्ये, त्याचं जे एक पर्टिक्युलर रेझिस्टन्स असतं. ओके, आणि जेव्हा आपण करंट पाठवण्याचा प्रयत्न करतो त्या रेझिस्टन्स मधून, मग करंट पाठवल्यानंतर काय होईल, देर विल बी ऑलवेज अ व्होल्टेज ड्रॉप ऑकर अक्रॉस दिस रेझिस्टन्स. त्या रेझिस्टन्सच्या अक्रॉस नेहमी एक व्होल्टेज ड्रॉप ऑकर होत असतं. ओके, व्होल्टेज ड्रॉप म्हणजे एनर्जी ड्रॉप होत आहे बेसिकली इन टर्म्स ऑफ व्होल्टेज ओनली. ओके, म्हणजे जी एनर्जी तुम्हाला सर्किट मध्ये पुढे कुठेतरी पाठवायची होती, पण रेझिस्टन्सच्या मुळे काय होत आहे, तुमची ती एनर्जी ड्रॉप होत आहे इन टर्म्स ऑफ व्होल्टेज. ओके, तर सिमिलर केस मध्ये मॅग्नेटिक सर्किट मध्ये पण काय एक अपोजिशन प्रोव्हाइड होत आहे रिलक्टन्सच्या प्रेझेन्स मुळे, फ्लक्सला फ्लो होण्यासाठी अपोजिशन प्रोव्हाइड होत आहे. आणि त्याचमुळे काय होत आहे, देर इज अ प्रेझेन्स ऑफ एमएमएफ ड्रॉप. एमएमएफ ड्रॉप होत आहे तुमचा, म्हणजे जो एमएमएफ तुमचं फ्लक्स पुढे पाठवण्यासाठी प्रेशर करत होता. ओके, मग काय होईल, त्या रिलक्टन्स मुळे काहीतरी कमी अमाऊंट, सॉरी, रिलक्टन्सच्या प्रेझेन्स मुळे काय होत आहे, तुमचं एमएमएफ ड्रॉप होत आहे. एमएमएफ ड्रॉप झाल्यामुळे काय, जे अप्लाय करत होतो एमएमएफ मी, ते समवट कमी अमाऊंट मध्ये तुमचं एमएमएफ अप्लाय होणार आहे पुढच्या सर्किट मध्ये. ओके, कारण की का बरं, तुमचा इथे एमएमएफ ड्रॉप होत आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रिलक्टन्स ऑफ द मटेरियल. तर हे पण तुमचा काय आहे, पॉइंट ऑफ सिमिलॅरिटीज बिटवीन इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जर व्होल्टेज ड्रॉप होत असेल, ओके, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये व्होल्टेज ड्रॉप होत असेल, तर तुमचा मॅग्नेटिक सर्किट मध्ये काय होत असतो, नेहमी एमएमएफ ड्रॉप होतो. ओके, म्हणजे दोन्ही सर्किट मध्ये बेसिकली काय होत आहे, एनर्जी ड्रॉप होत आहे. मॅग्नेटिक सर्किट मध्ये एनर्जी ड्रॉप होत आहे इन टर्म्स ऑफ एमएमएफ, आणि इलेक्ट्रिक सर्किट मध्ये एनर्जी ड्रॉप होत आहे इन टर्म्स ऑफ व्होल्टेज. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट ऑफ कंपॅरिझन दॅट वी हॅव टू आपण काय करतोय, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी डिफाइन करतो. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे एखाद्या सर्किट मध्ये जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिकच्या केसमध्ये करतो तो चार्ज असतं. ओके, चार्जच्या आजूबाजूला काय असतं, एक फील्ड प्रेझेंट असतं. ओके, अँड इन दॅट फील्ड देर इज अ प्रेझेन्स ऑफ फोर्स, presence of force of attraction and presence of force of repulsion if you bring another charge in the field of this charge. ओके, या फील्डच्या या चार्जच्या फील्ड मध्ये जर दुसरं कोणता चार्ज आणला, तिथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असतं. का मुळे, बिकॉज ऑफ एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड नियर द रिजन ऑफ दिस चार्ज. ओके, आणि किती अमाऊंटची इलेक्ट्रिक फील्ड इथे प्रेझेंट आहे ते आपण कशावरून कॅल्क्युलेट करत असतो, येस, by the term electric field intensity. Electrostatic मध्ये already we define all these terms that electric field intensity, and we also derive that electric field intensity formula as E equal to voltage upon distance. Okay, so similarly इन केस ऑफ मॅग्नेटिक्स काय असतं तुमचं मॅग्नेटिकच्या आजूबाजूला पण एक फील्ड प्रेझेंट असतं. ओके, त्याच्या मॅग्नेट एक इलेक्ट्रोमॅग्नेट असेल किंवा परमनंट मॅग्नेट असेल, त्याच्या आजूबाजूला पण एक फील्ड प्रेझेंट असतं. दॅट फील्ड इज नोन एज मॅग्नेटिक फील्ड. आणि ते किती अमाऊंट मध्ये एखादी फील्ड तिथे प्रेझेंट आहे, ओके, दॅट इज नोन बाय द टर्म मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, तर दोन्ही सर्किट मध्ये सिमिलर टर्म्स आहे. इथे तुमची मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी नावाची टर्म येईल, इथे तुमची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नावाची टर्म येणार आहे. ओके, देन नेक्स्ट थिंग इज दॅट, नेक्स्ट पॉइंट ऑफ कंपॅरिझन इज दॅट
we studied about the conductance in the electric circuit. Okay, conductance is nothing but the reciprocal of the resistance. म्हणजे conductance काय सांगतो तुम्हाला की एखाद्या सर्किट मध्ये जो करंट फ्लो होत आहे तो किती इझिली फ्लो होत आहे हे तुम्हाला कंडक्टन्स थ्रू माहित पडतं. ओके, इट इज बेसिकली नथिंग बट द मेजर ऑफ द ease with which your current flows in the circuit, electric circuit. Okay, so similar way मध्ये we had already defined the permeance आपण लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये डिफाइन केलाय. Permeance is reciprocal of reluctance and permeance is nothing but the nothing but the measure of the ease with which magnetic flux flows in the magnetic circuit. म्हणजे इथे परमियन्स काय डिफाइन करताय, किती इझिली तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स एखाद्या सर्किट मध्ये फ्लो होऊ शकतं ते तुम्हाला कोणत्या टर्म थ्रू डिफाइन करू शकाल तुम्ही, परमियन्स थ्रू. ओके, परमियन्स थ्रू. आणि इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जर तुम्हाला बघायचं असेल की एखाद्या इलेक्ट्रिक करंटला सॉरी मेजर ऑफ द इज विथ विच इलेक्ट्रिक करंट इज फ्लोन इन इलेक्ट्रिक सर्किट, म्हणजे कंडक्टन्स काय सांगतो तुम्हाला की एखाद्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये तुमचा इलेक्ट्रिक करंट किती इझिली फ्लो होऊ शकतं, दॅट इज डिफाइंड बाय द टर्म कंडक्टन्स. ओके, म्हणजे जी टर्म आपण मॅग्नेटिक सर्किट मध्ये परमियन्स मधून डिफाइन केली होती ती सिमिलर टर्म तुम्हाला कंडक्टन्स या नावाने इलेक्ट्रिक सर्किट मध्ये मिळणार आहे. ओके, तर देर इज अ सिमिलॅरिटी बिटवीन द परमियन्स अँड कंडक्टन्स, म्हणजे परमियन्स हे कंडक्टन्सची सिमिलर आहे तुमचं. नेक्स्ट थिंग इज दॅट परमियाबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी. ओके, कंडक्टिव्हिटी आपण तेच बघितलं, मेजर ऑफ द इच विथ विच इलेक्ट्रिक करंट flows in the electric circuit and similar it is the permeability also. Okay, permeability also. तर इथे आपल्याला भरपूर सारे असे पॉइंट सापडलेले आहे. ओके, म्हणजे जो तुमचा मॅग्नेटिक सर्किट मध्ये फ्लक्स आहे तो इलेक्ट्रिक सर्किट मध्ये करंट राहील. ओके, मॅग्नेटिक सर्किट मध्ये एमएमएफ आहे, इलेक्ट्रिक सर्किट मध्ये काय राहील, ईएमएफ राहील. इथे तुमचा काय आहे, मॅग्नेटिक सर्किट मध्ये रिलक्टन्स इज सिमिलर टू resistance in the electric circuit. Okay, then permeance in the electric circuit is similar to the conductance in the electric circuit. Then mmf drop, sorry, mmf drop is given by phi into s. I will tell you that. मी पुढे आपण बघणारच आहे की mmf drop phi into s कसा आहे. तो mmf काय आहे, बेसिकली mmf काय आहे, फ्लक्स इंटू रिलक्टन्स, किंवा फ्लक्स काय आहे तुमचा एमएमएफ अपॉन रिलक्टन्स. तर तुम्ही रिलक्टन्स जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर एमएमएफ यू विल गेट ॲज अ फ्लक्स इंटू रिलक्टन्स. ओके, तर हे काय कशाच्या सिमिलर आहे, तुमचा व्होल्टेज ड्रॉपचा. व्होल्टेज ड्रॉप काय असतं तुमच्या सर्किटमध्ये, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये, आय इंटू आर. देन मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज सिमिलर टू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हिअर. ओके, देन सेम वे फ्लक्स काय सिमिलर आहे तुमचा इथे करंटशी सिमिलर आहे इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. दिस इज द प्रॉपर पॉइंट ऑफ सिमिलॅरिटी. परमियन्स कशाशी सिमिलर आहे तुमचं, कंडक्टन्स. येस, परमियन्स इज सिमिलर टू द कंडक्टन्स इन द इलेक्ट्रिक सर्किट. नाउ देर आर सम पॉइंट्स इन विच मॅग्नेटिक सर्किट अँड इलेक्ट्रिक सर्किट डिफर्स टोटली, म्हणजे दोघांमध्येही काय तुम्हाला साम्य सापडणार नाही. तर ते कुठले कुठले पॉइंट आहेत ते आपल्याला बेसिकली इथे बघायचे आहे. ओके, तर फर्स्ट पॉइंट इज दॅट truly speaking there is a no existence of magnetic flux physically, म्हणजे फिजिकल मॅनर मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला कुठे सापडणारच नाहीये. ओके, बेसिकली इलेक्ट्रिक करंट इज ऍक्च्युअली फ्लोज इन द सर्किट, बट काय आहे मॅग्नेटिक फ्लक्स तुमचा कुठे फ्लो होत नाहीये ऍक्च्युअली मध्ये. काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स इज अवर अझम्पशन्स, म्हणजे आपल्याला तुम्हाला बघता येईल की आपण पुढे काही असे चॅप्टर्स बघणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वगैरे. तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल समजून घेण्यासाठी आणि व्हेरियस मॅग्नेटिझम मधले प्रिन्सिपल समजून घेण्यासाठी we actually made the assumptions regarding the magnetic flux. Okay, so magnetic flux doesn't actually flows in the magnetic circuit मध्ये असं magnetic flux काही फ्लो होणार नाहीये. बट ऍक्च्युली वी अझुम दॅट आपलं, आणि त्या अझम्पशन मुळे आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी सॉल्व्ह करायला सोपा गेलेला आहे. ओके, देर इज नो फिजिकल एक्झिस्टन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स in the magnetic circuit. Okay, but electric current is actually flows in the electric circuit. Now
second point of discussion is that आपण बघतो की एखाद्या मटेरियलचं रेझिस्टन्स जर खूप जास्त असेल, ओके, so वी कॉल दॅट मटेरियल ॲज अ इन्सुलेटर. म्हणजे इन्सुलेटर हे अशा टाईपचं मटेरियल आहे, इन्सुलेटर ही अशा टाईपचं मटेरियल आहे ज्या मटेरियल मधून कितीही तुम्ही करंट पाठवण्याचा प्रयत्न केला तर देअर विल बी नो फ्लो ऑफ करंट थ्रू दिस इन्सुलेटर. म्हणजे ज्याचं रेझिस्टन्स काय राहील, टेन्स टू इन्फिनिटी, ओके, इज नोन एज इन्सुलेटर. ओके, म्हणजे करंट काय आहे, ऑलमोस्ट झिरो फ्लो होईल त्या इन्सुलेटर मधून. तर तुम्हाला नेहमी इलेक्ट्रिक इन्सुलेटर फिजिकली प्रेझेंट राहणार आहे. म्हणजे देर इज अ प्रेझेन्स ऑफ इन्सुलेटर, म्हणजे असं एखादं मटेरियल आहे ज्याच्यातून फ्लो होणारा करंट ऑलमोस्ट झिरो राहणार. ओके, टेन्स टू झिरो और इक्वल टू झिरो ऑल्सो, म्हणजे झिरोच राहणार आहे तो करंट. ओके, बट इन केस ऑफ मॅग्नेटिक सर्किट मध्ये जेव्हा आपण हे पाहायला जातो तर देर इज अ नो परफेक्ट मॅग्नेटिक इन्सुलेटर. ओके, मॅग्नेटिक इन्सुलेटर असं म्हणून काही कन्सेप्ट नसतं बेसिकली. ओके, मॅग्नेटिक इन्सुलेटर म्हणून असा काहीही एक कन्सेप्ट नाही. इलेक्ट्रिक इन्सुलेटर म्हणून हा एक कन्सेप्ट आहे, कारण की तो प्रेझेंट मध्ये असतो आणि त्याच्यातून फ्लो होणारा करंट काय राहणार आहे तुमचा, ऑलमोस्ट झिरो राहणार आहे. ओके, बट देर इज अ नो सच मॅग्नेटिक इन्सुलेटर. कारण की तुम्ही जर बघताय की एअरच्या केसमध्ये, एअर इज ऍक्च्युली, एअर आहे असं एक मीडियम आहे ज्याच्यातून कमीत कमी फ्लक्स फ्लो होतो. बाकीचे जितकी मटेरियल राहील त्याच्यातून मॅक्झिमम फ्लक्स तुमचा फ्लो होणार आहे, कारण की एअरची रिलेटिव्ह परमिबिलिटी इज ऍक्च्युली इक्वल टू 1. ओके, तर त्या केसमध्ये एअर मधून पण तुम्ही बघताय मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होत आहे, काहीतरी कमी अमाऊंटचा मॅग्नेटिक फ्लक्स फ्लो होईल, पण झिरो मॅग्नेटिक फ्लक्स कधीच फ्लो होणार नाही. ओके, तर मॅग्नेटिक इन्सुलेटर नावाचा असा काही एक कन्सेप्ट बेसिकली तुम्हाला पाहायला मिळणार नाही कुठेच. ओके, तर देअर इज अ नो सच मॅग्नेटिक इन्सुलेटर. तो दिस इज बेसिकली बिग डिफरन्स बिटवीन टू सर्किट, मॅग्नेटिक सर्किट अँड इलेक्ट्रिक सर्किट. व्हॉट इज दॅट डिफरन्स इज, कोणता डिफरन्स आहे की मॅग्नेटिक इन्सुलेटर नावाचा असं काही कन्सेप्ट नाहीये, बट देर इज अ प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक इन्सुलेटर. ओके, कोणत्याही एखाद्या मटेरियल मध्ये फ्लक्स सेटअप करतायत तुम्हाला, म्हणजे तुम्ही जर एम एम एफ अप्लाय करत असाल, ओके, तर फ्लक्स तुमचा सेटअप होईलच. म्हणजे एअर असेल किंवा एखादा पुअर मॅग्नेटिक मटेरियल असेल की ज्याची रिलेटिव्ह परमिबिलिटी ऑलमोस्ट खूपच कमी आहे, पण त्या केसमध्ये तुम्ही एम एम एफ इन्क्रीज करून फ्लक्स सेटअप करू शकता त्या मटेरियल मध्ये. ओके, पण काय आहे, ईएमएफ जरी तुम्ही कितीही वाढलं आणि एखादा मटेरियल हा परफेक्ट इन्सुलेटर आहे, त्याचा रेजिस्टन्स खूप जास्त आहे, तर देर विल बी नो फ्लो ऑफ करंट थ्रू दिस इन्सुलेटर इवन इफ यू इन्क्रीज द ईएमएफ. तुम्ही कितीही ईएमएफ वाढवलं तरी तुमचा करंट फ्लो होणार नाही इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये. पण मॅग्नेटिक सर्किटमध्ये एमएमएफ जर तुम्ही वाढवत असाल तर तुमचा फ्लक्स सेटअप होण्यासाठी तुम्हाला त्या मटेरियल मध्ये मदत होणार आहे. म्हणजे पॉइंट ऑफ डिस्कशन इज दॅट देर इज नो मॅग्नेटिक इन्सुलेटर and there are a number of electric insulators there. Okay, now third point is that in case of in case of electric circuit you see that resistivity आणि मॅग्नेटिक सर्किट मध्ये आपण काय बघतोय, परमियाबिलिटी. म्हणजे परमियाबिलिटी इज रिलेटेड टू रेजिस्टिव्हिटी इन द इलेक्ट्रिक सर्किट, आपण असं म्हणतोय बेसिकली. पण काय होत आहे, when we consider the resistivity, just पहिले कन्सिडर करा, we will consider the resistivity. Resistivity टर्म जेव्हा मी कन्सिडर करत असतो तर रेजिस्टिव्हिटी इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. म्हणजे एखाद्या मटेरियलचे फिजिकल डायमेन्शन जर सारखे ठेवत असो आपण तर इट इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट, आणि इट जस्ट व्हेराइज विथ द व्हेरिएशन ऑफ द टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जर मी कॉन्स्टंट ठेवतोय, टेम्परेचर जर मी कॉन्स्टंट ठेवतोय तर त्या केसमध्ये काय होईल, माय रेजिस्टिव्हिटी विल ऑल्सो बिकम अ कॉन्स्टंट ओनली. म्हणजे टेम्परेचर मी कॉन्स्टंट ठेवतोय तर रेजिस्टिव्हिटी ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहणार आहे, कीपिंग द ऑल फिजिकल डायमेन्शन ऑफ द दॅट एनी मटेरियल कॉन्स्टंट. म्हणजे रेजिस्टिव्हिटी काय राहणार आहे तुमची, नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. बट सिमिलर टर्म जी मॅग्नेटिक सर्किट मध्ये डिफाइन केलेली होती दॅट इज परमिएबिलिटी, बट
परमियाबिलिटी इज नो मोर अ कॉन्स्टंट. ओके, परमियाबिलिटी जी आहे ती तुमची कधीही कॉन्स्टंट राहणार नाही आहे बेसिकली. ओके, बिकॉज इट व्हॅरीज कन्सिडरेबली विथ फ्लक्स डेन्सिटी. म्हणजे जसं जसं तुमचं फ्लक्स डेन्सिटी वाढत जाईल, ओके, फ्लक्स डेन्सिटी जशी जशी वाढत जाईल तसं तुमचं तुमचं काय आहे, परमियाबिलिटी पण बेसिकली काय वाढत जाणार आहे. म्हणजे एखाद्या मटेरियल मध्ये फ्लक्स डेन्सिटी जर मी वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, ओके, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये फ्लक्स डेन्सिटी मी वाढवतोय, तर रिलक्टन्स ऑफ दॅट मटेरियल विल गोज ऑन डिक्रीजिंग. ओके, रिलक्टन्स ऑफ दॅट मटेरियल विल गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे रिलक्टन्स हे तुमचं कॉन्स्टंट राहत नाही त्या मटेरियलचं, पर्टिक्युलर मटेरियल. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. ते काय होतं थोडं डीप जावं लागेल. देर आर सम डोमेन थेरीज आर देअर, त्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करावं लागेल. बट दॅट इज नॉट द पॉइंट ऑफ अवर डिस्कशन हिअर. ओके, आणि इन केस ऑफ इलेक्ट्रिक सर्किट जेव्हा आपण डिस्कस करतोय, तर रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट आहे. रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट असल्यामुळे युअर रेजिस्टन्स विल ऑल्सो बी अ कॉन्स्टंट. म्हणजे इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये तुमचा रेजिस्टन्स पण काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, बट रिलक्टन्स विल नॉट बी अ कॉन्स्टंट ऑलवेज. रिलक्टन्स तुमचा कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, आणि इथे रेजिस्टन्स तुमचा नेहमी कॉन्स्टंट राहणार. म्हणजे तुम्ही कितीही एमएफ अप्लाय केलाय, ओके, तर अकॉर्डिंग टू ओम्स लॉ ओनली व्होल्टेज डिवायडेड बाय करंट इज कॉन्स्टंट, अँड दॅट कॉन्स्टंट इज इक्वल टू रेजिस्टन्स. तो रेजिस्टन्सच असतो बेसिकली. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ ओनली रेजिस्टन्स तुमचा नेहमीच कॉन्स्टंट राहणार आहे. ओके, आणि इन केस ऑफ magnetic material your reluctance will not be constant anymore. Okay, if you increase the value of the flux density, your reluctance will goes on decreasing. Okay, so this is basically point of differentiation between electric circuit and magnetic circuit. Now next point is that, just a second, I will rub this. Next point is that when current is flowing through the circuit, जेव्हा इलेक्ट्रिक सर्किटची मी केस करतोय, ओके, इलेक्ट्रिक सर्किट घेतोय मी, इथे व्होल्टेज अप्लाय केलं, जस्ट एक रेजिस्टन्स घेऊन इलेक्ट्रिक सर्किट कन्सिडर करतो. ओके, हिअर करंट विल बी ऑन टू दिस सर्किट. नाव जर मी कन्सिडर करतोय की ॲज सून ॲज जोपर्यंत माझ्या रेजिस्टर मध्ये करंट जात आहे, तर म्हणजे रेजिस्टन्सला काय माझी एनर्जी सप्लाय होत आहे. ॲज सून ॲज जर मी हे सर्किट ब्रेक केलं, ओके, ॲज सून ॲज आय ब्रेक दिस सर्किट, देर विल बी अ नो फ्लो ऑफ करंट थ्रू दिस सर्किट. ओके, म्हणजे एनर्जी काय झाली आहे तुमची, ऑलमोस्ट झिरो झालेली आहे. ओके, ऑलमोस्ट काय झालेली आहे, झिरो झालेली आहे. म्हणजे बेसिकली तुमच्या सर्किट मध्ये जर आपल्याला करंट फ्लो करायचा असेल, ओके, सर्किट मध्ये करंट फ्लो करायचा असेल, तर यू नीड टू अप्लाय कंटिन्युअसली अ एनर्जी टू द सर्किट. मला व्होल्टेजच्या फॉर्म मध्ये कंटिन्युअसली एनर्जी इथे काय करावं लागणार आहे, अप्लाय करावं लागणार आहे. ओके, टू दिस फॉर्म. म्हणजे या एनर्जी सोर्स मधून मला कंटिन्युअसली एनर्जी अप्लाय करावं लागणार आहे जोपर्यंत मला करंट फ्लो करायचा आहे. ॲज सून ॲज मी हे एनर्जी झिरो करेल, म्हणजे मी हे रिमूव्ह करून टाकेल व्होल्टेज सोर्स, करंट विल बी झिरो, आणि तुमची एनर्जी सप्लाय टू द लोड विल ऑल्सो बी अ झिरो. म्हणजे मला काय, करंट फ्लो करण्यासाठी कंटिन्युअस एनर्जी सप्लाय करावं लागतं सर्किट मध्ये. ओके, एनर्जी जर मी बंद केली तर करंट पण तुमचा काय होणार आहे, झिरो होणार आहे. पण इन केस ऑफ मॅग्नेटिक सर्किट, जर मी पहिल्या केसमध्ये एम एम एफ अप्लाय केला, एम एम एफ अप्लाय केल्यानंतर फ्लक्स सेटअप झालेला आहे तुमच्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये. नाउ ऑनवर्ड्स जर मी एम एम एफ रिमूव्ह करतोय त्या मॅग्नेटिक सर्किट मधून, तर देर विल बी अ प्रेझन्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन दॅट मटेरियल. ओके, इन दॅट मटेरियल. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, बेसिकली मला एखाद्या मटेरियल मध्ये जर फ्लक्स सेटअप करायचा असेल, ओके, तर जस्ट मी एकदा जरी असा मॅग्नेटिक फोर्स अप्लाय केला, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, आणि तो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स फॉर आफ्टर काही सेकंदानंतर मी तो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स रिमूव्ह करतोय, तर तुमचा फ्लक्स काय राहणार आहे, देर इज अ प्रेझन्स ऑफ फ्लक्स इन द मॅग्नेटिक मटेरियल. म्हणजे त्या मॅग्नेटिक मटेरियल मध्ये फ्लक्स तुमचा ऑलवेज प्रेझेंट राहणार आहे. ओके, म्हणजे एम एम एफ मी झिरो करतोय तरी फ्लक्स विल नॉट बी झिरो. बट हिअर एनर्जी किंवा व्होल्टेज मी झिरो करतोय, तर युअर करंट विल बिकम
झिरो. इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये करंट काय राहणार आहे, झिरो राहणार आहे. म्हणजे याला एक सोफिस्टिकेटेड फॉर्म मध्ये जर आपण तयार केलं तर याला असं म्हणता येईल तुम्हाला की इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये मला इलेक्ट्रिक सर्किट मध्ये जर करंट सेटअप करायचा असेल, ओके, करंट सेटअप करायचा असेल आणि कंटिन्युअसली करंट फ्लो पण करायचा असेल, म्हणजे मला करंट सेटअप करायचा आहे आणि तोच करंट थ्रू आउट सम टाइम मला तोच करंट त्या सर्किट मधून फ्लो करायचा आहे. म्हणजे आय नीड टू सेटअप दॅट करंट आणि मला तो करंट मेंटेन पण करायचा आहे. तर त्याच्यासाठी मला कंटिन्युअसली एनर्जी सोर्सची गरज राहणार आहे. ओके, इन केस ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. बट इन केस ऑफ मॅग्नेटिक सर्किट तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप करण्यासाठी फक्त एनर्जी सोर्सची गरज लागते. बट you will not require a mmf source or energy source to maintain that flux. okay, फ्लक्स मेंटेन करण्यासाठी म्हणजे तो फ्लक्स कंटिन्युअस फ्लो करण्यासाठी मॅग्नेटिक सर्किट मध्ये मला एनर्जी सोर्सची गरज भासत नाही. म्हणजे मी एकदा जरी एनर्जी अप्लाय केली आणि दुसऱ्या सेकंदाला मी एनर्जी सोर्स काढून घेतला तरी काय राहणार आहे, माझा तो फ्लक्स त्या सर्किट मध्ये काय राहणार आहे, मेंटेन राहणार आहे मॅग्नेटिक फ्लक्स. पण इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये तसं तुमचं होऊ शकत नाही, कारण की इलेक्ट्रिक सर्किटच्या केसमध्ये तुम्ही एनर्जी सप्लाय रिमूव्ह केला तर युअर करंट विल ऑल्सो बिकम अ झिरो. ओके, दीज आर ऑर सम पॉइंट बिटवीन द मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक सर्किट बद्दल काही सिमिलॅरिटीजचे पॉइंट बघितले आपण आणि इथे हे 4 डिसिमिलॅरिटीजचे पॉइंट बघितले. ओके, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू युअर एक्झाम. एक्झामच्या दृष्टिकोनातून फारच महत्वाचा टॉपिक आहे आणि तुम्हाला वायवा मध्ये पण विचारू जाऊ शकतात या सगळ्या गोष्टी, बिकॉज शॉर्ट आन्सर मध्ये या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला आन्सर देता येते. ओके, तर त्याच्यामुळे कंपॅरिझन बिटवीन मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट हे फार महत्वाचं असतं. ओके, किंवा आपल्याला पुढेही जेव्हा मॅग्नेटिक सर्किट अनालिसिस करायचं असेल इन सिरीज मॅग्नेटिक सर्किट किंवा पॅरल मॅग्नेटिक सर्किट मध्ये, तर त्या केसमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होणार आहे. कारण की इलेक्ट्रिक सर्किटवर आपण भरपूर वेळ घालवलेला आहे आणि इलेक्ट्रिक सर्किट आपण नेहमी कंटिन्युअसली इलेक्ट्रिक सर्किटच्या अभ्यास करतच राहतो. ओके, किंवा नेहमीच आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट सॉल्व करून त्याचा अनालिसिस करून त्याच्या भरपूर साऱ्या गोष्टी कॅल्क्युलेट करण्याची आपल्याला नेहमी गरज भासत असते. तर त्याच्यामुळे इलेक्ट्रिक सर्किट बद्दलच्या भरपूर साऱ्या गोष्टी आपल्या ऑलरेडी डेव्हलप झालेल्या आहेत. ओके, तर सो दॅट सिमिलर वेज मध्ये तुम्ही मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिक सर्किट मधल्या ज्या सिमिलॅरिटीज आहे त्या जर लक्षात ठेवल्या आपण, ओके, तर तुम्हाला मॅग्नेटिक सर्किटचं अनालिसिस करायला सोपं जाईल. ओके, कारण की इथे रेझिस्टन्स आहे, तिकडे रिलक्टन्स आहे, इथे एमएमएफ आहे, तिथे ईएमएफ आहे, इथे परमियन्स आहे, तिथे कंडक्टन्स आहे. तर या सगळ्या गोष्टी जर सारख्या सारख्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला काय होईल, मॅग्नेटिक सर्किटचा अभ्यास आणि अनालिसिस करायला थोडं सोपं जाणार आहे. ओके, सो दॅट इज